नमस्कार. पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. 1 जानेवारीपासून हे 5 बदल होणार. पहिला बदल होणार LPGचे दर आणि दुसरा EPFOचा नवीन नियम, UPI पेचे नियम, शेतकऱ्यांचे कर्ज आणि शेअर मार्केट संबंधीचे नियम याच्यामध्ये बदल होणार आहे. ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती बघणार आहोत. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. पहिला बदल LPGचे दर. दर महिन्याच्या 1 तारखेला 1 जानेवारी 2025 पासून तेल कंपन्या घरगुती गॅस आणि व्यावसायिक LPG गॅसचे दरात बदल करते आणि हे बदल होणार आहेत. गेल्या काही दिवसात कंपन्यांची 19 किलोग्रॅमच्या कमर्शियल LPG सिलेंडरच्या किमतीत बदल केले आहेत. अनेक काळापासून 14 किलोच्या स्वयंपाकाच्या गॅसचे दर स्थिर आहेत. त्यामुळे या घरगुती गॅसचे दर वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे 1 जानेवारीपासून LPG गॅस सिलेंडरचे दर वाढणार. दुसरा बदल EPFOचा नवा नियम. नवीन वर्षात कर्मचारी भविष्य निधी संघटन म्हणजे EPFO द्वारे पेन्शनसाठी नवा नियम लागू होणार आहे. त्यांच्यासाठी ही मोठी भेट आहे. EPFO पेन्शनसाठी नवीन वर्षात बदल होत आहे. आता पेन्शनरना आपल्या पेन्शनची रक्कम देशातील कोणत्याही बँक खात्यातून काढू शकता. यासाठी त्यांना अतिरिक्त व्हेरिफिकेशनची गरज नाही. तिसरा बदल UPI 123 पेचे नियम. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बेसिक फोनद्वारे ऑनलाईन पेमेंटची सुविधा देण्यासाठी UPI 123 पेची सुरुवात केली होती. याची ट्रान्झॅक्शनची लिमिट वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. 1 जानेवारीपासून हा निर्णय लागू केला जाणार आहे. यानंतर युजर्सना 10,000 रुपयांपर्यंतची रक्कम ऑनलाईन पेमेंट करू शकणार आहेत. याआधी ही रक्कम 5,000 रुपयांपर्यंत मर्यादित होती. ती आता 10,000 पर्यंत केली जाणार आहे. चौथा बदल शेअर मार्केट संबंधीचा आहे. नियम सेन्सेक्स 50 आणि बँकेच्या मासिक एक्सपायरीमध्ये बदल करण्यात आले आहेत. आता दर आठवड्याला शुक्रवारी नव्हे तर मंगळवारी होणार आहे. तर NSE इंडेक्सने निफ्टी 50 मंथली कॉन्ट्रॅक्ट्ससाठी गुरुवारचा दिवस निश्चित केला आहे. पाचवा बदल बघा काय आहे. शेतकऱ्यांचे कर्ज. 1 जानेवारी 2025 पासून भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे शेतकऱ्यांना विना गॅरंटी 2 लाखापर्यंतचे लोन मिळणार आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना विना गॅरंटी लोनची मर्यादा वाढवण्याची घोषणा केली होती. त्यामुळे त्यांना आता 1,60,000 रुपयांपर्यंत नव्हे तर 2 लाखापर्यंतचे लोन मिळणे शक्य होणार आहे. हे नवीन बदल 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.